सुषमा अंधारे यांची उपोषणस्थळी भेट। सोयाबीनला किमान 8,500 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा। गत वर्षीच्या खरीप हंगामातील पीक विमा तात्काळ द्यावा। शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी अशा प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे विजयकुमार गाडगे पाटील यांनी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। उपोषणाचा आजचा 12वा दिवस होता। दरम्यान या उपोषणाला रविवारी उबाटा शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी औसा विधानसभा महिला गटप्रमुख मेळावा कार्यक्रमात आले असताना त्यांनी उपोषणस्थळी भेट दिली। यावेळी त्या म्हणाल्या, शासनाने या उपोषणाची दखल घेतली पाहिजे, पण म्हणावी तशी दखल घेतली जात नाही। पण माझं विजय भैयाकडे लक्ष असे, त्यांच्या दृष्टिकोनातून आपण फार अपेक्षा करू नये आणि विनाकारण आपली हालही करून घेऊ नये, कारण आता महायुतीला खरंच जाहीर करायचं असतं तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केव्हा जाहीर केलं असतं। आज तब्बल 29 तारीख आहे, फार काही नाही, किमान 4-8 दिवसात आचारसंहिता लागत आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेल्या लोकांची नुकसान भरपाई केली जात नाही किंवा पीक विमा अनुदानाचे प्रश्न प्रलंबित आहेत। शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव, विशेषतः सोयाबीनला भाव नाही, याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे। आपली प्रकृती खालावली आहे तरी आपण आपली हाल अपेक्षा करून घेऊ नये, कारण जान आहे तो जहान आहे। मी बहीण या नात्यानं सांगत आहे, आपण उपोषण सोडावं, असंही यावेळी त्या बोलत होत्या। या उपोषणस्थळी माजी आमदार दिनकर माने, बजरंग जाधव, संतोष सोमवंशी, संगीताताई लातूरकर, संजय उजळंबे यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। अनुदानचे प्रश्न सगळे अनुत्तरित आहेत आणि शेतमालाला हमीभाव, विशेषतः सोयाबीन, स्थानिक आमदाराची सोयाबीन परिषद हा फक्त कागदी खेळ आहे। कागदी खेळ आहे आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणजे जिकडे भेळ तिकडे मिळेल, पण त्याच्यावर काही आपण न बोललेलं पाहिजे। माझी विनंती असेल की भाव जाहीर करण्यासाठी सुद्धा सरकारची मानसिकता लागते। तो सगळा अधिवेशन काळ आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या आंदोलनाच्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक ठराविक काळ असतो। या काळामध्ये हा निर्णय होणं म्हणजे सरकारची एकूण नियत बघितली तर सरकार ते करेल असं अजिबात वाटत नाही। अशा परिस्थितीमध्ये मी स्वतःचे हाल करून घेऊ नये, जहान आहे तो जहान आहे, कारण तुमच्यासारख्या माणसाने धडधाकटपणे उभं राहिलं पाहिजे, लढलं पाहिजे। आणि तुम्ही जेव्हा उभे राहाल, लढाल, तेव्हा तुमच्यासोबत अनेक लोक अजून जोडतील आणि अजून चांगला लढा उभा करतील। त्यामुळे हे उपोषण सोडावं अशी विनंती असेल। स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि उपोषण सोडावं। त्यानंतर 12 दिवस झाले आणि 5 दिवसांनी जर आचारसंहिता लागणार असेल तर सरकार याला जाहीर करण्यासाठी, भाव जाहीर करण्यासाठी जर त्यांची नियत असली तर ती झाली नसती। त्यामुळे हे उपोषण सोडलं। बहीण म्हणून एक विनंती असेल, नेता म्हणून अजिबात विनंती करत नाही, ही बहीण म्हणून विनंती असेल की तुम्ही उपोषण सोडलं पाहिजे।